श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आत्ताच्या या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक आईला वाटतं की माझ्या मुलांची, माझ्या मुलींची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी. मग ते अभ्यास असेल, व्यवसाय असेल, व्यापार असेल किंवा नोकरी शेती असेल, त्यामध्ये माझ्या मुलांना, माझ्या मुलींना भरघोस यश मिळावं. त्यांच्यावरती असणारी सर्व संकटे, विघ्न, दोष, अडचणी, नजर दोष, करणी बाधा, वाईट बाधा, हे जे काही सर्व दोष आहेत तर ते दूर व्हावे आणि त्याचबरोबर त्यांच्यावरती परमेश्वराची भरभरून कृपा व्हावी. त्यासाठीच प्रत्येक आईवडील हे खूप प्रयत्न करत असतात. ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये आपल्याला हे जे काही उपाय सांगितले जातात, हे उपाय जर आपण ह्या पवित्र तिथींवरती केले तर त्याचा फायदा जो आहे तर तो प्रत्येक आईवडिलांना आणि आपल्या मुलांना, मुलींना होत असतो. त्यासाठीच प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा जो एक दिवा आहे तर तो लावायचा आहे. हा दिवा कशा पद्धतीने लावायचा याबद्दलची सविस्तर माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. 1 फेब्रुवारी म्हणजेच शनिवारी असणार आहे माघी गणेश जयंती आणि 2 फेब्रुवारीला म्हणजेच रविवारी असणार आहे वसंत पंचमी. गणेश जयंतीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांची सेवा करतो आणि वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीची सेवा करत असतो. माता सरस्वती आणि गणपती बाप्पा यांचा जर कृपा आशीर्वाद आपल्या मुलांना मिळाला तर तुम्ही विचार करा, त्यांच्या जीवनामध्ये कधीच कोणत्याच गोष्टींची कमतरता जी आहे तर ती राहणार नाही. एकदा की मुलांकडे बुद्धी आली, ज्ञान आलं की आपोआपच त्यांच्याकडे सर्व गोष्टी येत असतात. त्यामुळेच आपल्या मुलांच्या जीवनातील सर्व दोष, विघ्न, संकटे, अडचणी दूर करण्यासाठी हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे. हा जो उपाय आहे तो तुम्ही तुमच्या मुलांच्यासाठी गणेश जयंतीच्या दिवशी केला तरीही चालेल किंवा वसंत पंचमीच्या दिवशी केला तरीही चालेल. आता हा उपाय आपण कशासाठी करत आहोत? आत्ताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये माझा मुलगा किंवा माझी मुलगी कुठेही मागे राहता कामा नये. त्यांच्या अभ्यासात प्रगती व्हावी, नोकरीमध्ये त्यांना खूप यश मिळावं, त्यासाठी गणेश जयंतीचा हा जो दिवस आहे तर तो खूप प्रभावी मानला जातो. या दिवशी जे शिव पार्वती पुत्र आहे गणपती बाप्पा, त्यांच्या जयंती म्हणजेच त्यांचा जन्मदिवस या दिवशी साजरा केला जातो. गणपती बाप्पा हे सर्वांचे लाडके दैवत, आराध्य दैवत आहे. गणपती बाप्पांना आपण बुद्धीचे देवता, विघ्नहर्ता, संकटमोचन या वेगवेगळ्या नावाने ओळखत असतो. लहानातील लहान व्यक्तीपासून ते मोठ्यातील मोठ्या व्यक्तीपर्यंत प्रत्येकाला गणपतीची सेवा करायला आवडत असतं. त्यामुळे तुम्ही या 2 दिवसांमध्ये कधी हा जो उपाय आहे तर तो करू शकता. गणेश जयंतीला केला तरीही चालेल, वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीचं पूजन आपण करत असतो त्या दिवशी केला तरीही चालेल. तर तुम्हाला काय करायचं आहे, हा जो एक दिवा आहे तर तो आपल्या मुलांसाठी लावायचा आहे. कधीतरी काय होतं की मुलांना नजरदोषाचा सामना करावा लागतो आणि त्यामुळे कुठेतरी त्यांच्या कुंडलीमध्ये ग्रहदोष तयार होतात किंवा मग मुलं जे आहेत तर ते हट्टीपणा, चिडचिडपणा, तापटपणा करतात. काही मुलं हे सतत आजारी पडत असतात, सतत त्यांच्यावरती काही ना काही संकट येत असतात. माझा मुलगा, आता माझी मुलगी घराच्या बाहेर पडलेली आहे, मग ती सुखरूप घरी यावी, तिच्यावरती कोणतंही विघ्न, संकट येऊ नये. त्याचबरोबर त्यांची अभ्यासात प्रगती व्हावी. मुलं खूप अभ्यास करतात पण तरीही त्यांना पाहिजे तसं अभ्यासामध्ये यश मिळत नाही. नोकरीसाठी गेले तर खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात पण तरीही मनाजोगती नोकरी मिळत नाही. त्यांच्या मनामध्ये ज्या काही इच्छा असतात तर त्या इच्छा त्यांच्या पूर्ण होत नाही, अपूर्ण राहतात. ह्या सर्व दोष आपल्याला का भोगावे लागतात? कारण कुठेतरी कुंडलीतील ग्रह जे आहेत तर ते कमजोर झालेले असतात. त्यासाठीच आपल्याला हे जे उपाय असतात तर ते करायचे असतात. आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले हे प्रभावी उपाय या ज्या पवित्र तिथींवरती आपण केले तर त्यावेळेस जे काही पृथ्वी तलावरती गणेश तत्व खूप मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय असतं तर त्याचा फायदा आपल्याला होत असतो. दिवा हा जो आहे तर तो बुद्धीचे, ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो. दिव्यामध्ये सकारात्मक लहरी असतात. ज्या प्रकारे दिव्याचा प्रकाश असतो त्याच प्रकारे हा प्रकाश आपल्या मुलांच्या जीवनामध्ये पडतो. त्यावेळेस आपण हा दिवा जर लावला तर नक्की तुम्ही हा जो दिवा आहे तर तो आपल्या मुलांसाठी, मुलींसाठी लावू शकता. वयाची कोणतीही मर्यादा नाही, कोणत्याही वयाच्या मुलांसाठी तुम्ही हा दिवा लावू शकता. हा दिवा तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस म्हणजेच प्रदोष काळामध्ये लावायचा आहे. 5 ते 7चा जो कालावधी असतो या कालावधीला प्रदोष काळ म्हटलं जातं. या कालावधीमध्ये तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. तुमचा मुलगा किंवा मुलगी कितीही लहान असली
तर त्यांच्यासाठी तुम्ही हा दिवा लावू शकतात किंवा मोठे असले तरीही त्यांच्यासाठी हा दिवा लावू शकतात। तर आता काय करायचं आहे, एक दिवा तुम्हाला घ्यायचा आहे। दिवा हा तुम्ही मातीची पणती घ्यायची आहे। मातीची पणती जी असते तर ती प्रत्येक देवी देवताला अतिशय प्रिय असते, त्यामुळे पणती घ्या। पणती घेत असताना एक लक्षात ठेवा की ती कुठेही तुटलेली, फुटलेली, खराब झालेली अशी अजिबात नको। व्यवस्थित पणती आपल्याला घ्यायची आहे आणि घेताना ती थोड्याशा मोठ्याशा आकाराची घ्या, कारण आपल्याला तिथे जोपर्यंत आपला उपाय चालू आहे तोपर्यंत ती विझणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात प्रथम आपल्या देवघरामध्ये एक छान दिवा लावून घ्यायचा आहे। एक प्लेट घ्यायची आहे, त्या प्लेट खाली तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे। त्या स्वास्तिकवरती तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे आणि हा दिवा त्यावरती ठेवायचा आहे। नंतर तुम्हाला ह्या दिव्यामध्ये लाल कलावा, ज्याला आपण रक्षासूत्र म्हणतो बघा, तर त्या लाल कलाव्याची वात तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायची आहे। रक्षासूत्रामुळे आपल्या मुलांची रक्षा होत असते आणि रक्षासूत्र जर नसेल तर तुम्ही कापसाची वाट टाका, पण प्रयत्न करा की लाल कलावा, ज्याला आपण रक्षासूत्र म्हणतो, ते त्यामध्ये तुम्ही टाकाल। नंतर तुम्हाला यामध्ये जे मोहरीचं तेल असतं तर ते टाकायचं आहे। मोहरीचंच तेल टाकायचं, कारण सांगितल्याप्रमाणे जर आपण उपाय केले तर त्याचे अजून चांगले फायदे होतात, त्यामुळे तुम्हाला यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे। मोहरीचं तेल टाकलं की त्यानंतर तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो आपल्या देवघरासमोर ठेवायचा आहे। देवघरासमोर ठेवल्यानंतर आता काही वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे। ह्या वस्तू तुम्हाला मुलांच्या डोक्यावरून उतरवायच्या आहेत आणि त्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत। त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा तुम्हाला घ्यायचा आहे म्हणजे कापूर। कापूर हा भीमसेनी असेल तर अतिशय उत्तम, नसेल तर आपला साधा जो कापूर असतो तर तो तुम्ही घ्यायचा आहे। त्यानंतर पुढची वस्तू जी घ्यायची आहे ते म्हणजे 5 आपल्याला काळी मिरी। आपल्या मुलांच्या जीवनामध्ये कुंडलीमध्ये जे काही ग्रहदोष तयार झालेले आहे किंवा शत्रूंचा जो काही त्रास होत आहे किंवा इतर जे काही त्रास आपल्याला होत आहे त्यासाठी आपल्याला काळी मिरी इथे घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे ते म्हणजे लवंग। 5 लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या आपण घेतलेल्या आहेत। या 3 वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत। नंतर काय करायचं आहे तर ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या मुलांच्या डोक्यावरनं तुम्हाला 5 वेळेस उतरवायच्या आहेत अँटी क्लॉकवाईज, म्हणजे घड्याळ जसं उलट्या दिशेने फिरतं तसं उलट्या दिशेने तुम्हाला या वस्तू उतरवायच्या आहेत आणि त्या दिव्यामध्ये त्या टाकायच्या आहेत। दिव्यामध्ये टाकल्या की त्यानंतर तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा। दिव्याला चारही बाजूने तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत। आता घरामध्ये जर 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी तुम्हाला सेपरेट दिवा लावायची गरज नाहीये। फक्त ज्या वस्तू तुम्ही घेणार आहात तर त्या सेपरेट घ्या आणि मुलांवरनं उतरून त्या एकाच दिव्यामध्ये टाकल्या तरीही चालेल। नंतर मग हा दिवा प्रज्वलित केला की हळदी कुंकू अक्षदा दिव्याला व्हायचा आहे। गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा व्हायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या जीवनातील जे काही दोष, संकटे, विघ्न, अडचणी आहेत तर त्या दूर करा, माझ्या मुलांची भरपूर प्रगती होऊ द्या, अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे। अशा पद्धतीने प्रार्थना झाली की त्यानंतर तिथे बसून तुम्हाला एकदा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे। एकदा तुम्हाला माता सरस्वतीच्या मंत्राचं पठण करायचं आहे। या 2 सेवा तुम्हाला करायच्या आहे। या दोन्ही सेवा झाल्या की त्यानंतर हा दिवा जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा। दिवा थंड झाला की दिव्यातलं जे साहित्य आहे जर जळालेलं नसेल तर निर्मल्यामध्ये टाकून द्यायचा। दिवा परत तुम्ही घरामध्ये यूज करू शकता। मुलं जर बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर अशाच पद्धतीने दिवा लावायचा आणि ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या मुलं ज्या दिशेला शिक्षणासाठी असतील, ज्या दिशेला नोकरीसाठी असतील त्या दिशेवरून या वस्तू उतरवून त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत। तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे। तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल। चालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते। श्री स्वामी समर्थ।